केवळ पत्रिकेवरती नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रण न दिल्याचं कोपरी येथील शेठ लखीमचंद फतीमचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन वादग्रस्त ठरलंय। उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतिगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असं सांगत प्रसंगी CSR फंड सामाजिक संस्थांचे योगदान मिळवू अशी माहिती दिली आहे। कोपरी येथील शेठ लखीमचंद फतीमचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन घाईघाईने आटोपण्यात आलं। या उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी प्रसूतिगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। यावेळी राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की या प्रसूतिगृहाला 8 महिन्यांपूर्वी भेट दिली होती। त्यावेळी इन्क्युबेटर धुळखात पडून होते। नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं। हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागले। काही महिन्यांपूर्वी खासगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला 15,000 रुपये आकारले जात होते। महापालिकेचे प्रसूतिगृह बंद असल्याने कोपरीवासियांना नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये जावं लागत होतं। त्यामुळे महापालिकेने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवे हे ठरवून शेठ लखीमचंद फतीमचंद प्रसूतिगृह तातडीने सुसज्ज करायला हवे होते, अशा शब्दात केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले। प्रसूतिगृहाचे घाईघाईने उद्घाटन झाले असले तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे। त्यामुळे येथे कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। प्रसंगी CSR फंड आणि सामाजिक संस्थांची देखील मदत घेऊ असं देखील केळकर यांनी स्पष्ट केलं आहे। SNCUचं युनिट याच्या संबंधामध्ये कालच मी विधिमंडळामध्ये मांडलं होतं आणि या कोपरीच्या केंद्राला मी 8 महिन्यापूर्वी देखील भेट दिली होती। या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला मला वाटते 20 एक इन्क्युबेटर या ठिकाणी उपलब्ध होते, पण ते धूळ खात पडले होते आणि हे सगळं पूर्ण करायला यांना वर्ष लागलं आणि ते सुद्धा आता इतक्या घाईघाईमध्ये त्यांनी उद्घाटन केलं की पत्रिकेत नावं आहेत पण लोकांना माहिती नाही, अशा प्रकारचं त्यांनी घाईगर्दीमध्ये या ठिकाणी केलं। पण उशिरा का होईना आमच्या या ठाणे भागामधल्या लोकांकरता हे सेंटर अत्यंत वरदान आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात, पेशंट येतात आणि बच्चू येतात आणि त्यांना बाहेर तर आता तर आणखीन रेट वाढलेला आहे। मला वाटतं 8 एक महिन्यापूर्वी 15,000 रुपये होता दिवसाला प्रायव्हेटमध्ये आणि इकडे यायचे पेशंट आणि सांगायचे तर ते म्हणायचे बाहेर जा, इथे नाही आहे। लोकांना वाटत होतं की इथे झालेलं आहे आणि प्रत्यक्षात नव्हतं आणि त्याच्यामुळे महापालिकेने कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको द्यायला, हे यांचं नियोजन शून्यपणा आहे। एवढं अत्यंत महत्त्वाचं की ज्या सेंटरमध्ये फार मोठी गर्दी होते असं हे सेंटर देखील या ठिकाणी उशिरा 1 वर्ष उशिरा दिरंगाई केली। मग कारणं निर्णय अशी टेंडर अमुक तमुक, आता जे योग्य तो दाम दिल्यावरच टेंडर कोणी ना कोणी भरणार आणि त्याच्यामुळे माझी महापालिकेला या निमित्ताने विनंती आहे की आता हे तरी सेंटर जे आहे ते नियोजनबद्धपणे चालवा, योग्य वेळेला मटेरियल द्या, त्या ठिकाणी मॉनिटर जे आहेत, काही ज्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत। आता अर्धवट सामान का दिलं तुम्ही, हा देखील प्रश्न पडतो। पण आम्ही आता मॅडमला विचारलं आणि किती कमी आहे काय काय, तर सार्वजनिक CSR फंडमधलं किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्थांकडनं देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु याची गरज होती आणि घाईघाईत का होईना आज यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, त्याबद्दल मी आता त्यांना सदिच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने ते चालवलं जावं याच्याकरता जे जे करता येईल ते देखील आम्ही निश्चितपणे करू। यांची ही पद्धत पहिल्यापासूनची आहे का नाव टाकतात पण निमंत्रणच देत नाही आणि मग संबंधित आमचे दोन्ही आमदार जे आहेत आणि त्यांना जर ते निमंत्रण जर पोचलं नाही आणि मग ते कसे काय कार्यक्रमाला येणार आणि हे डायरेक्टली त्यांना त्यांचं वैयक्तिक जर करायचं असलं तर तो त्यांचा वैयक्तिकच होतो त्यांचा विषय। त्याकरता त्याला खरंच तर याची माहिती प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना देणं गरजेचं असतं। हा वैयक्तिक कुठल्या याचा परिवाराचा कार्यक्रम नसतो। युतीचा धर्म पाळणं हा सगळ्यांना मान्य आहे, पण काय आता नवी मुंबईच्या धर्तीवरच पकडा ना, नवी मुंबईला त्यांच्या म्हणजे निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या नेत्यांची नावं नाही दिली
म्हणून ते लोकांनी कार्यकर्त्यांनी तिकडे भडकून आंदोलन केलं, हे केलं ते केलं. पण आमचे आमदार म्हणजे सन्माननीय केळकर साहेब, निरंजन साहेब हे आम्हाला नेहमी सांगतात की नीतीचा धर्म पाळावा, पण आमचं पण कुठेतरी त्याच्यामध्ये लिमिट आहे. आणि हे दरवेळी हे लोक असंच करतात की आमच्या नेत्यांची नावच देत नाही. ही दुसरी का तिसरी वेळ आहे. म्हणून आम्हाला यांना एक सांगणं असं गरजेचं आहे की युतीचा धर्म तुम्ही पण पाळा आणि आमच्या नेत्यांची नावं तुम्ही नेहमीप्रमाणे द्यावी आणि त्यांना निमंत्रित करावे. बस हीच आमची इच्छा आहे. हो, पत्रिकेतच नाव आहे, पण आमचे दोन्ही आमदार म्हणजे केळकर साहेब आहेत, निरंजन साहेब यांना हे कळवण्यातच आलेलं नाहीये. यांनी सकाळी एक राजरोसपणे यांनी एक म्हणजे इथं दुसरी टाइम झालेली आहे की याचं हे झालं, उद्घाटन झालेलं आहे, पण तरी सुद्धा यांनी आमच्या एवढे आमदार आहेत, ठाणे शहरांचे 2-2 आमदार आहेत, त्यांना त्यांचं कर्तव्य नाहीये का यांनी त्यांना बोलवणे, पण त्यांना त्या गोष्टीची काहीच कल्पना नाहीये. आमचे जे जनसेवक आमदार आहेत ते खरोखरच जनसेवक का म्हणावं, कारण आज काळजीपोटी ते इथे आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर म्हणजे ते आमंत्रण असू नाही तर नसू तरी पण ते काळजीपोटी आलेले आहेत की आमच्या इथे पेशंट्स किंवा लहान लेकरं जे आहेत तर त्यांना सगळ्या म्हणजे आहेत की नाही सगळ्या, तर त्यांना आता कळलंय की बरेचसे उपकरणं नाहीच आहेत अवेलेबल. आता त्यांच्या मनात म्हणजे ती काळजी लागली की आता कुठून कसे जमा करणं किंवा काय करणं येते. म्हणजे तुम्ही त्यांना जरी निमंत्रित करत नाही किंवा काय नाही तरी काळजीपोटी आणि लोकांसाठी हे नेहमी 24 तास जे असतात ना आमचे केळकर साहेब तर ह्यासाठी आहेत. हे खरं म्हणजे त्यांनी आधी केलं पाहिजे होतं. आपण म्हणजे उद्घाटन करतो तर त्याच्यानंतर केळकर साहेब येऊन आता बघतायत की कसे आम्हाला म्हणजे उपकरणं कसे जमवायचे आणि कसं बच्चू लोकांचं किंवा काय सगळं व्यवस्थित होतं.